या गोमाजीला एवढा वेळ का लागला असं? होय, आता पत्र यायला पाहिजे होतं ते. कुठं गेलं असेल वो लेकरू? असं घरात आलं काय आणि लगेच गेलं काय? नाही नाही, ते असे न सांगता जाणार नाहीत, असतील हितच कुठंतरी. अहो तुम्ही काय बघत बसलायसा? जा ते गोमाजी बाबाची नका वाट बघू. पाटील चला, मी अभि येतो तुमच्या संग. होय चला. थांबा बाजी काका, पाटील नका जाऊ तुम्ही. अहो असं कसं? शिवबा कुठं गेलेत ते बघायला पाहिजे का नाही? शिवबा कुठं गेले असतील हा आदमास आहे आम्हास. शिवबा रागावला आहात? नाराज आहात? हो. वजह? आम्ही आमच्या पुण्यातच आलोय ना. हो. हे आमचं पुणे आहे ना. मग त्या हाशमांनी आपल्याला का अडवलं? आपल्याला पुण्याच्या वेशीतून आत का जाऊ दिलं नाही सांगा? जरूर सांगू. इथेच सांगा. आणि ती पहार कसली? ती पहार म्हणजे आदिलशाह. अहो काय हे? आम्ही किती खुशीत आलो होतो इथं. कधी एकदा पुण्यात जाऊ असं झालं होतं आम्हाला. तुम्ही तर किती छान छान सांगितलं होतं पुण्याबद्दल. पुणे असं, पुणे तसं, चौखाणी वाडे, मोठमोठी घरं, घरासमोर रांगोळ्या, पाणवठ्यावर गर्दी, मंदिरात अभिषेक. नागेश्वर, रोकडोबा, पाताळेश्वर कुठं आहेत आऊ? कुठं आहेत गाई वासरांचे हंबर? कुठं आहेत वासुदेव, पिंगळा, खेळणारी मुले, विटी दांडू कुठं आहेत आऊ? इथं काहीच नाही. शिवबा, उलट इथं आहे पडलेले वाडे, जळालेले घरं, मातीचे ढिगारे, भिंतीवर उगवलेली झाडे, भाजलेले गवत, त्यात सळसळणारे साप आणि रस्त्यावर फिरणारी वेडी माणसं. शिवबा, शिवबा हो, खरं तर आम्ही तुम्हाला हे सगळं सांगणार होतो, परंतु आपला पुढचा प्रवास सुरू झाला आणि सगळं राहून गेलं. शिवबा, आज जे पाहिलं ती दुर्दशा आदिलशहानं केली आहे, परंतु आपल्याला याच उद्ध्वस्त पुण्यातून नंदनवन उभं करायचं आहे. तुम्ही आम्हाला प्रवासात सांगितलं तेच? हो तेच. सुबक, सुंदर, सुरेख, एखाद्या बाळसेदार मुलानं गर्क झोपेत खुदकन हसावं तसं पुणं. मुठेच्या काठावर आपलं नितळ देखणेपण बघत बसलेलं पुणं. शेतकऱ्यांच्या समाधानाचं, आयाबायांच्या सुखाचं पुणं शिवबा पुन्हा उभं करायचंय आपल्याला. खरंच आऊ? हो शिवबा, आणि म्हणूनच आपण इथंच राहणार आहोत. आता बघू आम्हाला कोण अडवतंय ते. चला शिवबा. आऊ पण ही सगळी माणसं गेली कुठं? परागंदा झाली, निघून गेली. आबासाहेबांसारखी? हो. शिवबा, तुमच्यासारखीच आमची ही अवस्था. हे काही आम्हाला बघवत नाही. सगळीकडं मातीचे ढिगारे, कुजलेली लाकडं आणि बेसुमार वाढलेल्या रानवेली.
चला आता बसून जमणार नाही, वाट बघत असतील सगळे. चला. शिवबा, अहो त्या दगडाच्या ढिगात लाल दगड दिसतोय. कुठे? थांबा. शिवबा सावकाश. हो. दाखला राज, थांबा मी करतो. या. गोमाजी काका, हा दगड उचला. जी. गोदा, जरा घागर भरून पाणी आण. जी. लवकर. तिचा का ह्यो वेगळाच पाषाण दिसतोय. हो वाटतंय तरी तसंच. धूळ झाडा बरं. जी. धूळ झाडा. जिजाक्का. गोमाजी काका हे साफ कर. अहो, हा तर गणपती. गोमाजी काका उचला. जी. सावकाश. शिवबा, आपण पुण्यात पाऊल ठेवलं काय आणि गणराया बाहेर आले. जिजाक्का, आपल्या इथे येण्याला उजवा कौल मिळालाय बघा. आम्हालाही तसंच वाटतंय. जिजाक्का, ही तर लय मोठी गोष्ट घडली. हे घ्या. म्हणजे आदिलशहाचा नकार असेल कदाचित इथे येण्याला, परंतु गणपतीचा होकार आहे. गणपती बाप्पा मोरया. पाटील, अहो लई वेळ झाला, बघून यावं काय. होय, मी बी येतो. चला. बाजी काका, बाजी काका, तोंड गोड करा. पाटलीनबाई, ओ पाटलीनबाई, साखऱ्या ना साखऱ्या. अरे पण झालं काय? अहो बाजी काका, देव सापडला. देव सापडला? होय, गणराया सापडला. कुठं? कसब्यात. याचा अर्थ राणी साहेबांच्या येण्याला उजवा कौल दिला रे विघ्नहर्त्याने. वय तर आता इतके दिवस आपल्याला दिसला नाही, पण राणी साहेबांनी दिसला. याचा अर्थ तोच म्हणायचा. वय वय,
अहो जणू काय गणराय राणी साहेबांची वाटच बघत होता. वय वय. बाजी काका, आता लवकरात लवकर प्रतिष्ठापना करू. तोपर्यंत पाटील रोज नित्य नेमानं दिवाबत्ती होऊ द्या. मी काय म्हणतो, आम्ही यावं का दर्शन घेऊन? नको. अहो आम्ही पूजा अर्चा करून आलो. अगोदर 2-2 घास खाऊन घ्या. चला. वय वय चला, मी कवाची पानं घेतल्या ती. चला चला शिवबा. पाटील. काय रे बाबा? सुभान मंगल शिरवड़ से आया हूं. मियां अमीन साहब ने खलीता भेजा है आपके नाम. बगू. राणीसाहेब, मियां अमीन म्हणतायत शहाजीराजेंची कर्नाटकात हद्दपारी झाली असताना राणीसाहेब इथे मागे राहून काय करतायत? पुण्यात का आल्यात? पडलेल्या घरांच्या विटा मोजायला की पुण्यातील मसनवाटी उकरायला? तांबरे पाटील, राणी साहेबांना आश्रय दिलात तर तो देऊ नका, परिणाम वाईट होतील. त्याची ही हिम्मत. पुढं म्हणतोय मराठमोळ्या बायकांनी नवऱ्यासोबतच राहावं, पुण्यातून जायला सांगावं असा हुकूम आहे. आम्हाला हुकूम देतो मियां अमीन? आम्हाला? पुणे आमची जहागीर. आमच्या जहागिरीत आम्ही राहायचं न राहायचं ही आमची मर्जी. राणी साहेब, अहो पुण्याच्या वेशीत आल्यापासून पावलं पावली त्याची आडकाठी चालूच आहे. आम्ही खपवून घेणार नाही. पाटील, पत्र लिहा त्याला आजच. जिजा राणी साहेब पुण्याच्या आश्रित नाहीत, मालक आहेत म्हणावं. आमच्या नवऱ्यानं घाम आणि रक्त सांडून ही जहागिरी मिळवली. इथं अपाय करायला जाल तर जन्माची अद्दल घडवू म्हणावं. पर राणी साहेब, इथं अमीनचाच हुकूम पाळला जातो. त्याच्या परवानगी बिगर पान बी हलत नाही इथं. ऐका, त्या शिरवाळात एक बी माणूस शाना नाही. अहो पाटील, ते अमीन तो तर स्वतःला मावळ मुलकाचा बादशाह समजतोय. आता बघितलं ना खलिता कसा पाठवला तो. तरी बी पाटील एकदा जाऊन यायला हवं. अहो नाहीतर तो सारखा कुरापती काढत राहील नाही का? ते आलंच. आणि पाटील, त्या अमीनला पण एकदा पता चाललाच पाहिजे की राणी साहेब इथं एकट्या नाही, ती त्यांच्या सोबत पासलकरांचा एक वाघ आहे बाजी नावाचा. आणि यो वाघ बरा तर बरा, पण पिसाळला तर काय फाडल आणि कुठून फाडल काय कळणार नाही. तर एकदा जाऊन बघूया कशी सलामी जडतीये ती. शिवबा, अजून तुम्ही जागेच? झोप येत नाहीये? हो. शिवबा, इथं पलंग नाहीत, परंतु बघा पाटलांनी आपली बाज दिलीये, गोधडी दिलीये. आणि बरं का शिवबा, पाटलीणबाईंनी घोंगडी ठेवणीतली काढलीये तुमच्यासाठी. टोचत नाही ना? मला घोंगडी टोचत नाही. शिवबा, तुम्ही आजवर मोठ्या पलंगावर झोपलाय. रेशमी पांघरून, गाद्या गिरद्या अलोट. परंतु इथं तसं काहीच नाही. खरंच इथं काहीच नाही. अशा ठिकाणी नाही करमणार आम्हाला. शिवबा, म्हणजे आम्ही अंथरुणा पांघरुणाबद्दल नाही बोलत. हो, पण हे काय,
इथं कोणीही माणूस नाही. समजलं आम्हाला. परंतु काळजी नको, आपण त्यांना पुन्हा बोलावून घेऊ. असं किती लोकांना बोलवणार आहात तुम्ही आऊ? सगळ्यांना बोलावणार. तो अमीन मिया येऊ देईल त्यांना? तो का रोखेल आपल्याला? रोखलंच की त्याने. आम्ही पत्र ऐकलं आऊ, आणि त्यात तो म्हणत होता की आता आपण इथे राहायचंही नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी बाजी काकांना आम्ही शिरवळला पाठवतोय. तो काय जबाब देतो त्यावर आमची पुढची चाल असेल. आणि ती पहार, ती तिथंच राहणार? अहो, ती पहार आमच्या डोळ्यात खुपते. ती तिथं कशी राहील? शिवबा, ती पहार आमच्या उरात चलत आहे, ती काढायचीच. रुक जाओ. इधर ही रुक जाओ. का रे बाबा, काय झालं? हुजूर आतमध्ये एकाची हजेरी घेत आहेत, कामात आहेत. पर तू कोण? मी फकरुद्दीन पंत. फकरुद्दीन आणि पंत? लई विचित्र नाव आहे रे हे, फकरुद्दीन पंत. हो जाएगी, आपको भी धीरे धीरे आदत हो जाएगी. ही आदत होईल रे, पर ही मिलावट कशी काय जमवली बुवा तू? कमालच केलीस की रे. त्याचं काय, माझ्या वडिलांनी आमचं नाव ठेवलं पांडुरंग, पण आपली लोक पांडू, पांड्या, पांडुबा बोलून माझ्या नावाच्या एकदम चिंधड्या करून टाकल्या बघा. मग एक दिवस तसाच उठलो आणि सरळ सुभान मंगळात आलो. पांडुरंगचं फकरुद्दीन करून घेतलं, फकरुद्दीन खान. शाबास, पांड्याचा फकरुद्दीन पंत झालास. वा 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 वा. बोला, कोण आलंय म्हणून सांगू हुजुरांना? पुण्याहून जिजाबाई राणी साहेबांकडून बाजी पासलकर देशमुख आल्या ती म्हणून सांग. बाजी काका म्हणतात ते तुम्हीच का? बर, थांबा, सांगतो हुजुरांना बाजी काका आलेत म्हणून. बाजी पासलकर हिक जीजाबाई का संदेशा लेकर आया है. जिजाबाई नाही, राणी साहेब म्हणा. रानी साहेब हिक. क्या संदेशा है तुम्हारे रानी साहेबा का? जांभरे पाटलांनी राणी साहेबांना आश्रय देऊ नये हा जो काय तो फतवा तुम्ही काढलाय, बरं आहे का? तो इसमें गलत क्या है? आता आम्ही जर म्हणलं की खुदावंत आदिलशाहला विजापुरात पनाह मिळू नये, चालल? खामोश. जमल्या मिरच्या. क्या? हुजूर, बिजापूर बादशाचंच हाय, तिथं त्याला पनाह कोण देणार? तसंच पुणे आमच्या राणी साहेबांचं हाय, कोण आश्रय देणार? बस, काम की बात करो. ती 8-10 बुजगावणी जी पुण्यात सोडल्यात पहाऱ्याला माघारी बोलवून घ्या. हरगिज नहीं. काढून घ्या हुजूर. आज ना उद्या राणी सरकार पहारीला हात घालणारच. नहीं बाजी, ऐसी हरकत भी ना करना. हरकत तर होणारच, कारण जागीर त्यांची आहे. लेकिन पहाड़ आदिल शाह की है. मंजूर आहे, पर त्या पहारीच्या दहशतीपायी हिथं कोणी वस्तीलाच येत नाही. तो हम क्या करें? देखो बाजी, आदिल शाह बादशाह का हुक्म आएगा
अभी पहाड़ निकाली जाएगी। तब तक उस पहाड़ को कोई छूने की जरूरत भी ना करे। ही मनमानी झाली आणि ही मनमानी खपवून घेतली जाणार नाही। ये आदिलशाही की मनमानी है। जाओ जाकर अपने रानी साहिबा को कह दो चालाकी ना करे। जे सांगायचं ते आम्ही सांगितलं। इथून पुढे जे होईल त्याला जबाबदार आम्ही नाही। येतो। बाजी, अगर पहाड़ को हाथ लगाया तो उसके बाद जो होगा उसकी जिम्मेदारी हमारी नहीं होगी। वो पहाड़ हमारी है। पहाड़ तर तुमचीच आहे, पण हार पण तुमचीच आहे हे याद राखा। हुजूर, देखूंगा ये जीजाबाई पुणे में रहेगी तब पहाड़ को छुएगी ना। पुरार जगदेवानं पुन्हा बेचिराग केलं या। आज के बाद जहाजी राजे का इस दक्खन के साथ कोई ताल्लुक या रिश्ता नहीं रहेगा। शिवबांना उद्याचा राजा बनवण्याची जिम्मेदारी तुमची आणि नुसता राजा नाही तर प्रजाहित दक्ष राजा बनवण्याची जिम्मेदारी तुमची। बोला, स्वीकाराल हे आव्हान? कराल हे वज्रवत कठीण काम? आपल्या दोघांची इच्छा कराल पूर्ण? राणी साहेब, इकडं आलायसा होय? या पारीच्या इथं कशा पाय आलात? हिशोब मागायला। पाटलीणबाई हिशोब घ्यायलाच पाहिजे। हिशोब? कसला हिशोब? आमच्या सोन्यासारख्या माणसांनी हपका खाल्ला, घाबरली ती। कितीतरी लोक घरदार वाऱ्यावर सोडून गेली, डोंगर दऱ्यात जाऊन राहिली। किती आयाबायांचा संसार मोडला, किती पोरी बाळी वनवासी झाल्या। शेताभातात गवत माजलं, देवादिकांचे अभिषेक तुटले, पूजा अर्चा खोळंबल्या। नांती घरं मोडून गेली। कितीतरी लेकरांना आपलं हक्काचं अंगण विसरावं लागलं। या सगळ्याचा हिशोब मागतोय आम्ही। हिशोब मिळेल? मिळेल, द्यावा लागेल आणि आम्ही हिशोब घेणारे आहोत। नाही जमलं आजवर कुणाला, आणि तुम्ही तर बाई माणूस, मग तुम्हाला पाटलीणबाई, आम्ही बाई माणूसच आहोत, आम्हालाच ते जमेल। राणी साहेब, अहो कशाला त्या लोखंडावर टकरा घ्यायच्या? टकरा घेणार, धडका देणार, आणि ही पहार वाकवणार, उपटणार आणि वितळवणारही। बरं, जे करायचं ते करा, पर त्या अगोदर न्याहारी तर करून घ्या। चला राणी साहेब, 2 घास खाऊन घ्या। आता घेतला तर घास पहारीचाच घेऊ। इतना आसान नहीं है फखरुद्दीन पंत, इतना आसान नहीं है। जानता हूँ हुजूर, जानता हूँ, पण हुजूर जीजाबाईची खात्री देता येत नाही, और वो डरने वाली बाई नहीं है। डरने वाली नहीं तो बाजी पासलकर को हमारे दरबार में क्यों भेजा था? इतना आसान नहीं है। हुजूर वो भी जानता हूं मैं, पण हुजूर तुम्ही जिजाबाईला पुण्यामध्ये राहण्याची परवानगी द्यायला नको होती। क्या जीजाबाई की रट लगा के रखी है? एक अकेली औरत अपने बच्चे को लेकर अपनी हिफाजत की फिक्र फिराक में रहेगी या पहाड़ निकालने की सोचेगी? लेकिन हुजूर। क्या लेकिन? क्या करेगी वो? जी हुजूर, क्या हिम्मत उसकी, वो भी आपकी इजाजत के बगैर? ना 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 हुजूर, कुछ नहीं कर सकती जीजाबाई। फखरुद्दीन पंत,
इसके खाविद को देश बाहर निकाला हो, जो दूर कर्नाटक में न जाने कहा सारे जा की खाक छानता मारा मारा फिरता होगा, और ये उसकी बेगम। न घर है न रहने का ठिकाना, लेकिन बड़प्पन देखो, अपने आप को रानी साहिबा कहलवाती है। रानी साहिबा। न हाथी है न घोड़े है, न तख्त है न ताज है, लेकिन फिर भी हिक साहिबा। और नहीं तो क्या हुजूर, पागलपन है, दूसरा क्या है? पागलपन और दूसरी बात नमक हरामी। नमक हरामी हुजूर? हाँ, आदिल शाह खुदावंद का हुक्म ना मानने वालों को नमक हराम कहते हैं। इस जीजाबाई को अच्छी तरह से समझाना होगा। जल्दी हुजूर, जल्दी समजाव, जल्दी फरमान पाठवा, आणि फरमान असा कडक पाठवा की जिजाबाई गप्प बसली पाहिजे। जरूरत नहीं। हमें जो कहना था हमने बाजी पासलकर को कह दिया है। आजी हुजूर, विनंती करतो तुम्हाला, फरमान पाठवा। बिल्कुल नहीं। एक दफा मेनकी को जुकाम हो जाएगा, लेकिन ये मियां अमीन जीजाबाई को फरमान नहीं भेजेगा, समझे? जो होगा देखा जाएगा। हिक। राणी साहेब, नाही म्हणजे कुठं जात आहे? काळजी करू नका पाटील. त्या पहारीकडे तर नाही ना? नाही, पुण्यातून फेरफटका मारून येतो. आल्यापासून पुणे बघायचं होतं, जाऊन येतो. राणी साहेब, वाईट वाटून घेऊ नका, पर बघण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे, माणसांना तर भेटू, त्यांच्याशी बोलू, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकू. अहो, कुठलं व माणूस तुम्हाला दिसायला? एक बी दिसणार नाही, आणि जर दिसलं तर ते समोर उभं राहणार नाही. अहो, सगळे पळून जातात घाबरून. आम्हाला बघू नये? अहो, त्यासनी काय माहिती, दरबारी पोशाखातली माणसं दिसली की माणसं हाय खाऊन पळते ती. आता मी डोळ्याने बघितले हे. अहो, पण पळून पळून पळतात कुठं, लपतात कुठं? डोंगरात लपून राहतात, तर हा डोंगर तरी कोणता? इकडं दिव्याच्या घाटात, पुरंदर किल्ल्याच्या डोंगर रांगा कात्रज पतूर, आणि कोंढाण्यापासून मुळशीच्या रानात आणि बारनेरच्या रानात डोंगर कपाऱ्यात बसतात ते. आता पुण्याचं नावच घेत नाहीत, नकोच म्हणतात पुणे. पाटील, अहो असं कसं? अहो, पार बघून बघून भयानं पछाडलीत लोक. गाढवाचा नांगर फिरल्यानं त्यांच्या आयुष्याची लीदच झाली आहे. जिजाका नका जाऊ. ता पाटील एवढं म्हणतात तर. होय, खरंय, नका जाऊ. पाटील, आम्ही बसायला आलो नाही. आम्ही बसलो तर पुणे वसणार कसं? येतो आम्ही. जिजाका, मी येतो संग. अहो, कशाला उगत एकटं दुखतं माणूस बघून चोर दरोडेखोर समोर येतात, कुराडी फर्जन समोर येतात, आणि जवळ असलेलं सगळं लुटून नेतात. चोर दरोडेखोर दिसतात कसे? अहो, आम्हाला बघायचे आहे. चोर दरोडेखोर नका नका. ऐक रे शिवा, इकडे हे बघ, घोडी दमगीर झालेली आहे, त्यासनी बी थोडासा आराम हवाय. इथून निघालं का झांबरे पाटीलच्या वाड्याच्या भोरच उभं राहायचंय. हा, तुम्ही पण थोडस खाऊन घ्या, 2 घटका आराम करा. हा, चला लवकर लवकर. ए, पकडायला कोण रे तो? ए, धरून ठेव त्याला.
बघतो मी याच्याकडं. खबरदार पुढे याल तर पाड मुर्दा मी हा याच्याकडे बघतोय. अरे कोणाचा मुर्दा पाडणार? काय बोलतोयस? काय येडा का खुळा? नवीन आहेस का इथं? मी नवीन हाय पण ही फरशी लय जुनी आहे. अरे हाड, असल्या फरशी आम्ही गाई म्हशीची वैरण का पाहिला आणि लाकूड फोडायला ठेवतो. बोलण्यामध्ये गुंतू नकास. जे हाय ते सोनं नाणं टाक मोर. अच्छा, म्हणजे तुला सोनं नाणं पाहिजे तर वय टाक मोर सोनं नाणं, नाहीतर खांडोळी करीन तुझी टाकीना डोंगरात. आणि तुझीच खांडोळी झाली तर कोंबड्यातून नाहीतर दोतरातून बांधून घरी पाठवू काय? काय बी बडबडू नकास. चल जा, तुला काय बी देणार नाही. चल. सोड त्याला. सोड सोड. एवढ्यात यायला हवे होते बाजी काका. उशीर झाला ना यायला. हो, बाजी काकांसाठी शिरवळचा पल्ला काही लांब नाही. मिया अमीन नीटपणानं बाजी काकांना पेश आला असेल ना. तसं आमीन काही करणार नाही, तरी काळजी लागून राहते. नाही म्हणजे आमच्याकडून आमचा निरोप घेऊन गेलेत बाजी काका. त्याचाही त्या अमीनला राग आला तर. मला आमीनची काळजी नाही, पण येताना रस्त्यात काही जर कमी जास्त झालं तर. म्हणजे तुम्हाला बोललो नाही, पर खेडबार, पुरंदरचा पायता, बापदेवचा घाट इथं पाळेगारांचा थोडा त्रास आहे. पण स्वार पाठवून बघूयात का? स्वार पाठवायला हरकत नाही. कळेल तरी खरं खोटं. आलत बाजी काका. हे काय आलेच की. या या बाजी काका या. राणी साहेब, उशीर झालाय. तुम्ही आलात आमची चिंता मिटली. बोला काय म्हणाला मिया अमीन? अहो त्याला लई मिरच्या जोमल्या. असा तुम्ही जो खलिता पाठवलाय त्याचा अर्थ काय? पुण्यात त्याला मना करणारे तुम्ही कोण? अहो जागीर त्यांची, आश्रय देणारे जांभरे पाटील बी त्यांचे. जिजा राणी साहेब पुणे सोडून जाणार नाहीत सांगून टाकलं. शाबास. अहो एवढंच नाही, त्याला म्हणलं त्या पहारीच्या भोवती गिरट्या घालायला जी माकडं ठेवली आहेत माघारी बोलवून घ्या लागलीच. मग काय बोलला? अहो त्याचा काय, नाचा नाचच सुरू होता. मंजूर नाही मंजूर नाही म्हणतो. कसा पहार आमची आहे म्हटलं. वय पहार तुमची आहे पर हार बी तुमचीच आहे, ध्यानात ठेव. आता जे काय करायचं ते राणी साहेब करतील हे लक्षात ठेव म्हणलं. बाजी काका अन लढाई कुठं झाली? लढाई? कसली लढाई? बाजी काका तुमच्या डोक्यावर घाव लागलाय. जखम ओली आहे आणि तुम्ही आम्हाला मिया अमीन विषयी सांगताय. बाजी काका आव नाही, हे काही नाहीये. अहो तुम्ही नाही म्हणताय, परंतु तुमच्या कपाळावर आलेला रक्ताचा ओघळ सगळं खरं सांगतोय की. अहो राणी साहेब हे किरकोळ आहे. बघू. अहो दाखवतो घाव दाखवतो, पर त्याआधी घाव मारणाऱ्याला तर बघून घ्या. आणणार त्याला. राणी साहेब यल्ल्या याचं नाव, यानं मला 8 रानात अडवलं आणि सोनं नाणं मागितलं. दिलं नाही म्हणून मग हाणामारी केली यानं. एवढा मोठा गुन्हा, एवढं मोठं धाडस? बाजी काकांवर हात उचललास तू. याची आम्ही तुला मोठी शिक्षा देणार. पाटील याला वाड्यातील धान्याची कणगी दाखवा. जा. जी राणी साहेब. पाहिजे तेवढं धान्य घेऊन जा म्हणावं.
राणी साहेब माफ करा मला, राणी साहेब माफ करा, माफ करा राणी साहेब, चुकलं माझं. उठा. पोरं बाळ उपाशी आहेत तुमची, हो ना? राणी साहेब, माझी गरीबाची भूक जाणलीत. माझ्या घरी खायला काय नाही म्हणून या वाटमारे करतोय. हे दाणे घरी घेऊन जातो आणि येतो. जा, पोटभर खा आणि मग या. जा. राणी साहेब, देव आहे तुम्ही, न बोलताच जाणून गेलात. याला घेऊन जा. बाजी काका, आधी जखम बांधून घ्या आणि यापुढे अशी दिरंगाई नको. चला. राणी साहेब, बाजी काका, तुमचं रक्त सांडलेलं परवडणार नाही. चला, आज आम्हीच तुमची जखम बांधतो. 2 दिवसात जखम भरली पाहिजे. गोद सभा बोलावणार आहोत आपण. गोद सभा? हो, मावळातील सगळ्या मातब्बरांना बोलवू. पहार काढण्या अगोदर लोकांच्या मनातली भीती काढावी लागेल. आऊ आऊ, बोला. हो, तुम्ही अजून पत्रच लिहिताय? किती पत्र लिहिलीत तुम्ही? मावळातील सगळ्या पाटील, देशमुख, देशपांडे, देश कुलकर्णी, गावकरी, मातब्बर सगळ्यांना लिहिली. बोला. हो, काही नाही. पाटील दादांनी मोठी तयारी केली गोदसभेची. करायलाच पाहिजे. 12 मावळातून माणसं येणार आहेत. तरीच चौक झाडलाय, भिंती लगत टके लोट ठेवलेत, अंगणात मोठमोठ्या घोंगड्या अंथरल्यात आणि सुपारी पानाचे तबक आणि पितळाचे अडकित्तेही आहेत. माणसांची अडचण होऊ नये म्हणून हा सगळा सरंजाम केला आहे त्यांनी. शिवाय कित्येक वर्षांनी गोदसभा होणार आहे. अहो, पण का म्हणून गोदसभा? अहो, काही नाही. गोदसभेत आलेल्या मानकऱ्यांशी, मातब्बरांशी आम्ही उद्या बोलणार आहोत. आमच्या मनातलं पुन्हा उभं करायचं असेल तर लोकांच्या मनातलं भय गेलं पाहिजे. त्यांनी पुन्हा पुण्यात यायला हवं. तेच या आणि निर्धास्त राहा हे सांगण्यासाठी आम्ही गोदसभा बोलावली आहे. अहो, मी जातो आणि पाटील दादांना मदत करतो. पाण्याचे रांजण त्यांनी ओळीत लावलेत. अहो, तुम्ही या ना बघायला. आता जे काही बघायचं ते उद्याच बघू आम्ही. उद्या? हो, पण बाजी काका म्हटले की आज रात्रीपासूनच गोडे फुरफुरू लागतील पाटील वाड्यासमोर. अहो, येतो आम्ही. राणी साहेब, अहो समध्या मावळात निरोप धाडले, स्वारांकरवी सांगावे पण दिले, कोणी चाललं नाही. अहो, लोकांनी यावं म्हणून लय मिन्नतवाऱ्या केल्या, पण लोक समोर येतच नाहीत. अहो का लोक आले नाहीत काय कळलं.
अहो, मी आता 2 दिवस झालं तयारी करतोय. पान सुपारीपासनं जेवणापातूर तयारी केली. अहो, बैलांसाठी वैरण, घोड्यांसाठी 2 पोती हरभरे भिजवून ठेवण्याची. म्हणलं जनावरांची आबाळ नको, तर कोणी आलंच नाही. पण का आले नाहीत लोक? याचा अर्थ एकच, पहार खूप खोलवर रुतलीये, पुण्याच्या आणि पुण्यवंतांच्या मर्मस्थानात. ही पहार बघितलीत ना? बघा, या अशा पहारी गावगांना बघत आलोय मी. देवळात, रावळात, शेतात, वस्तीत, माणसांच्या मनात पहार आहेच. ही इथं दिसते ती एक पहार. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात अशा लई पहारी. आणि ही पहार बघून मराठी माणूस भीतीनं थरथर कापत होता. कारण दहशत. सुलतानांच्या दहशतीखाली मराठी माणूस भरडला जात होता. महाराष्ट्रात अन्यायाची, अत्याचाराची होळी धडाला पेटली होती. वेदना वयात आली होती, पाखरं पागल झाली होती, माणसं वेडी झाली होती आणि कत्तल कुर्बानीच्या हातात हात घालून नंगा नाच करत होती. कत्तल कुर्बानीचा हा नाच ऐन भरात आला होता. कारण मराठी माणूस त्याच्या मर्दानकीचं तांडव विसरला होता. त्याचं इमान त्याने सुलतानांच्या दावणीला बांधलं होतं. त्याचा अभिमान लाचार होऊन सुलतानांचे तळवे चाटत होता. सगळीकडे गुलामीचा भयान अंधार होता. मृत्यूच्या रातकिड्यांचा सूर टिपेला पोचला होता. पण त्या भयान अंधारात सुद्धा काही सरदार तत्वाची ढाल आणि सत्वाची तलवार करून लढत होते. अशाच लढणाऱ्या लखुजी जाधवरावांच्या पुण्याईनं या भयान अंधारात एक स्वातंत्र्य शलाका आभाळातून भुईवर अवतरली आणि लखाकली. जिजाबाई, जिजाऊ. लखुजी राजे, आपकी बेटी है? बेटा, आपका नाम क्या है? जीजा लखोजी राजे जाधव. जीजा का मतलब? फतेह. जीजा ये देवी रेणुका का एक नाम है जिसका मतलब है जीत, फतेह. फतेह कैसे मिलती है? फैसलों से. फैसले या फासले? फैसलों से. फासले अलग हैं. अपनी अपनी सोच पर फासले नापे जाते हैं. फासलों से चीजें बदल जाती है? ताज्जुब है. जी हाँ, जो चीज असल में काफी फासले पर हो, अपनी सोच उस फासले को मिटाकर हमें उस चीज के करीब पहुंचा सकती है. बाकीच्यांचं राहू द्या, पण आबासाहेब का आता जाऊन करतायत? जिजा, तसा रिवाज आहे. पण ते तर अर्ध्या वयाचे आहेत. हो, पण ते तख्तावर बसलेत ना. त्या तख्तावर बसलेला वयाने नाही, मानाने सगळ्यात मोठा असतो. बाणेदारपणाची ठिणगी उडाली. एकी मागून दुसरी ठिणगी, दुसरी मागून तिसरी ठिणगी, लाखो ठिणग्या उडाल्या. या ठिणग्याच लहानग्या जिजाच्या जिवलग सख्या झाल्या. जिथं जिथं अन्याय दिसल तिथं तिथं ठिणगी उडालीच म्हणून समजा.
जिजा इकडं ही ठिणगी अरिष्टावर झडप घालत असतानाच तिकडं वेरूळला कृष्णेश्वराच्या पायथ्याशी एक जिव्हा लवलवत होती आगीचा लोळ होऊन. या आगीच्या लोळाचं नाव होतं शहाजीराजे. मालोजीराजे भोसल्यांचे सुपुत्र. स्वतः मालोजीराजे पराक्रमी, महत्वाकांक्षी, परोपकारी. शेती करता करता हातातला नांगर सोडला आणि तलवारीची मूठ पकडली. बंधू विठोजी राजांच्या साथीनं पराक्रम गाजवला, नाव कमावलं, जहागीर कमावली. बघता बघता शहाजी राजांनाही तलवारीचा लळा लागला. घोड्यावर माया जडली, नजरेत तेज आलं आणि महत्वाकांक्षा निर्भयपणे जन्मदात्यासमोर उभं राहून बोलू लागली. हो शहाजीराजे, तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं? कधी कसं ठाऊक नाही, पण कमीत कमी वजीर आझम. अरे वा. त्या फत्ते खानाच्या बापासारखं. आणि ते नाही जमलं तर मग राजाच व्हायचंय आम्हाला. याच महत्वाकांक्षेला धुमारे फुटले, अंगात पराक्रम सळसळू लागला आणि तलवारीची गरजच उरली नाही. म्यानच काफी होऊ लागलं. लखुजीराजे जाधवांची कन्या जिजा लग्नाच्या वयाची झाली. सुंदर होतीच, आता लावण्यवती भासू लागली. तलवारीचं वेड होतं, घोड्यावर स्वार होणं आवडत होतं. लखुजी राजांच्या मांडीवर बसून न्याय निवाडे ऐकले होते. राजकारणाचे पदर तिला समजू लागले होते. ठिणगी आता सक्षम झाली होती. तिकडे शहाजीराजे देखणे होते, पराक्रमी होते, न्यायनीतीची जाण होती. जाधवराव आणि भोसले दोन्ही घराणी मातब्बर होती, तुल्यबळ होती. सोयरीक जमावी अशी प्रत्येकाची इच्छा होती. आणि झालंही तसंच. लग्नाची बोलणी पत्ते झाली आणि सनई चौघड्याचा सूर आसमंतात घुमला. जिजाला हळद लागली. शहाजीराजांना मुंडावळ्या बांधल्या. वऱ्हाड आलं, मांडवात गर्दी जमली. वरमाया हरकल्या, कपाळावरचे मळवट मोहरले. नवरा नवरी बोल्यावर चढले आणि मध्ये अंतरपाठ धरला गेला. लेण्याद्री गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे राञ्जनसंस्थितो विजयतां कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान.
सगळे आपल्याकडे बघत होते आणि आता लगेच तिकडे का धावले? आम्हाला सांगितलं गेलं होतं की वाजंत्री वाजतील, अंतरपाठ दूर होईल आणि आपण वरमाला घालायची, पण सगळे तिकडेच धावले. आम्हाला मुळीच मंजूर नाही. मंजूर नाही? काय? आमचं लग्न आणि पाठशाळची सरबराई हा सुलूक मंजूर नाही. अहो पण सुलूक म्हणजे काय? तुम्ही मगापासून हे म्हणताय. तह कोंडीत फसल्या गेलेल्या माणसाची शरणागत म्हणजे सुलूक. मग आमच्याकडे बघून का म्हणालात सुलूक केला नाहीत? तो सुलूक वेगळा आणि आता चाललाय तो सुलूक वेगळा. हा सुलूक राजकारणाचा, यात लाचारी आहे आणि म्हणून तो आम्हाला मंजूर नाही. तो आम्ही बदल. आपलं ठरलंय सगळं बदलायचं. जी महाराज. शहाजी राजांना आपल्या सासऱ्यांबद्दल, लखुजी राजांबद्दल अपार आदर होता. लखुजी राजांनाही आपल्या उमद्या जावयाच्या कर्तबगारीचं कौतुक होतं, अप्रूप होतं. जिजाऊंचा संसार फुलत होता, आनंदाला भरतं आलं होतं. पण या आनंदाला दृष्ट लागली. सरदार खंडागळ्यांचा हत्ती उधळला, बेकाबू झाला आणि म्यानातून तलवारी उसळल्या. सख्खी नाती सोंड वर करून वैराचा चित्कार करत एकमेकांवर वार करू लागली. जवळचे लांब गेले, नात्यात परकेपणा आला. भोसले आणि जाधव या दोन मातब्बर घराण्यात वाकडेपणा आला. त्यात भातवडीच्या लढाईचा पराक्रम खेळोजीच्या नावावर करून मलिक अंबरनी शहाजी राजांच्या घरात विस्तव पुरला. पुढे पुण्याची जहागिरी आणि 12 मावळाचा अधिकार शहाजी राजांना मिळताच खेळोजी आणि मंबाजी भोसले यांना पोटशूळ उठला. पण शहाजी राजे आणि जिजाऊ यांचा विचार मात्र एक होता. दोघांमध्ये अद्वैत होतं. शहाजी राजांच्या ध्यानात सुलतानांचा कावा येऊ लागला होता आणि स्वतंत्र मराठा राज्याचा विचार ते जिजाऊंना सांगू लागले होते. आणि शहाजी राजांनी सुरुवात केली, बंड पुकारलं, स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला या पुण्यातून. पण सुलतानांना हे कसं मानवणार होतं? असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. मुळा मुठा नदी काठानं शहाजी राजाच्या जहागिरीचं पुन स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा शहाजी राजानं झेंडा गाडला. त्या पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. आधी छान फौज भारी धाडली, भुई गाढवाच्या नांगरानं फाडली. उठलं पेटवलं पुन्हा झालं खाक, झालं समशान उरली राख. स्वराज्याच्या पंडाचा कान मोडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. माझी काका थांबा. आधी डोळा भरून पाहू देत. अपमान, शिक्षा, दुःख, वेदना काय काय त्याच्या भोवती आहे हे समजून घेऊ देत. काय काय दिसतंय तुम्हाला? पहार, तुटकी वाहन, फुटलेल्या कवड्यांची माळण आणि मेलेल्या माणसाची कवटी. सल्तनती विरुद्ध बंड केलात तर अशी गत होईल असं सुचवायचं असेल त्यांना. ही फुटलेल्या कवड्यांची माळ म्हणजेच आपला दागिना, ही तुटकी वाहन म्हणजेच आपला खजिना, ही कवटी म्हणजे आपली रयत.
असं सांगायचं असणार. फक्त पुण्यापुरती ही धमकी नाही. आदिलशाहीच्या विरोधात बंड केलं तर स्वराज्याची आम्ही अशीच राख करू, हा इशारा आहे. काही पक्षी राखेतून जन्म घेतात आणि पुन्हा भरारी घेतात. आपण सुद्धा तशीच भरारी घ्यायची. खचून जायचं नाही की विझून जायचं नाही. पुण्याच्या वेशीवर आदिलशहानं ठोकलेली पहार जिजाऊंच्या डोळ्यात खुपत होती, उरात चलत होती. जळणाऱ्या आगीत त्यांचं मन होरपळत होतं. शहाजीराजे अस्वस्थ होते, विचार करत होते कुठंतरी काहीतरी चुकतंय. आपण ज्यांच्यासाठी लढतो आहोत ते सुलतान आपल्याशी प्रामाणिक आहेत का? ते सुलतान हा मराठी मुलूक सुखी करतील का? मराठी माणसाला अब्रूदार जगणं देतील का? एक ना दोन असंख्य प्रश्न भेडसावत होते. आणि त्याच वेळी घात झाला. जिजाऊंना विश्वासघाताची ओळख पटली, उलट्या काळजाच्या क्रूरपणाची खात्री पटली, सुलतानांच्या खराब नियतीचा कावा समजला. प्रत्यक्ष जन्मदाता आणि सख्खे बंधू राजकारणाची शिकार झाले आणि वाघीण चावताळली, आतल्या आत धुमसत राहिली. हे शिवाई देवी, आम्हाला वर दे. आम्हाला पुत्र हवाय. आम्हाला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ ठरेल. त्याला तुझं नाव दे, पण आता दार उघड. दार उघड बाय, दार उघड. दार उघड बाय, दार उघड. आणि अखेर तो दिवस उजाडला. दुःखाला सुखात बदलणारा दिवस उजाडला. अन्यायाला न्यायात परावर्तित करणारा दिवस उजाडला. शिवनेरीगड सावध झाला. मावळ मुलूक चाहूल घेऊ लागला. पहाड झाली, पूर्वेला क्षितिजावर लाली पसरली. अंधार उजेडात विलीन होऊ लागला. तारकादळ लोपली. आसमंतात माणुसकीचा सुगंध दरवळला आणि किल्ले शिवनेरीवर शिवबांचा जन्म झाला. स्वातंत्र्याचा सूर्य उदयाला आला. काय नाव ठेवलंय आम्हालाही सांगा. शिवाजी, 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 शिवाजी. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. शिवनेरी पाळणा मराठी दोरी, झेप घ्या सयानो जाऊ द्या दुरी. झेप घ्या सयानो जाऊ द्या दुरी. सई सटवाई डोंगर दरी, इटुकली मिटुकली ढाल तलवारी. इटुकली मिटुकली ढाल तलवारी. माता जिजाईची सून शिवाई, देवीच्या नावाचा शिवाजी घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद घ्या
तिच्या पुत्राला या जिजाऊच्या लढीवार. शिवबांच्या जन्मानंतर जिजाऊंनी दुर्गेचा अवतार धारण केला. शिवबा रडू लागले तर खुळखुळ्याचा आवाज न करता त्या तलवारीचा खणखणाट करू लागल्या. लोकहिताच्या काजळानं शिवबांचा डोळा सजवू लागल्या. लोककल्याणाच्या गोष्टी सांगत जिजाऊ शिवबांना थोपटू लागल्या. या महाराष्ट्र मुलखात स्वातंत्र्याचा डमरू वाजवून पातशाहीचं भस्म उधळण्यासाठी जिजाऊ एका रुद्राला आकार देऊ लागल्या. हा सह्याद्री हरखला होता, आतुरला होता एका युगारंभासाठी.